देशामध्ये राजकीय पक्षांची काही कमी नाही, मात्र सध्या सोशल मीडियाच्या माध्यमामधून थेट दिल्लीच्या रस्त्यावरती उतरलेल्या एका अनोख्या पक्षानं देशाचं राजकारण तापवलं आहे। त्या पक्षाचं नाव आहे कॉकरोच जनता पार्टी। गेल्या काही दिवसांपासून इंटरनेटवरती धुमाकूळ घालणाऱ्या या पक्षानं 6 जून रोजी दिल्लीच्या जंतर मंतरवरती आपलं पहिलं आंदोलन केलं। हे आंदोलन खरंच देशामधील बदलाची मोठी नांदी ठरणार आहे का, की हा फक्त डिजिटल फुगा आहे की जो जंतर मंतरवरतीच फुटलाय? आंदोलकांची मुख्य मागणी नेमकी कोणाविरुद्ध आहे याचं एक परखड विश्लेषण आपण आज बघणार आहोत। नमस्कार, मी दुर्गा। ही कुठलीही निवडणूक लढवणारी नोंदणीकृत अशी राजकीय पार्टी नाहीये। मे 2026 मध्ये एका न्यायालयीन सुनावणीच्या दरम्यान बेरोजगार तरुणांची तुलना ही कथितपणे कॉकरोच म्हणजे झुरळांशी करण्यात आली। हा अपमान देशामधील जेनझी तरुणांच्या जिव्हारी लागला। बोस्टन युनिव्हर्सिटीमधनं पब्लिक रिलेशन्स शिकवणाऱ्या अभिजित दिपके या तरुणानं या अपमानाला हत्यार बनवून इंस्टाग्रामवरती कॉकरोच जनता पार्टी नावाचं एक पेज सुरू केलं आणि अवघ्या काहीच आठवड्यामध्ये या पेजचे 2 कोटींहून अधिक फॉलोअर्स झाले आहेत। दरम्यान धर्मेंद्र प्रधान कोण आहेत आणि त्यांच्या राजीनाम्याचा मुख्य मुद्दा काय? आता आपण समजून घेऊयात की आंदोलनाचा मुख्य निशाणा कोण आहे। श्री धर्मेंद्र प्रधान हे भारताचे केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत। देशामधील शाळा, कॉलेजेस, सीबीएसई बोर्ड आणि राष्ट्रीय स्तरांवरील सर्व मोठ्या प्रवेश परीक्षा यांच्या आयोजनाची अंतिम जबाबदारी ही यांच्याच मंत्रालयाकडे असते। कॉकरोच जनता पार्टीनं थेट धर्मेंद्र प्रधान यांच्या घराच्या बाहेर आणि जंतर मंतरवरती आंदोलन करत त्यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी लावून धरली। आंदोलकांचा आणि देशभरामधील विद्यार्थ्यांचा असा आरोप आहे की धर्मेंद्र प्रधान यांच्या कार्यकाळामध्ये राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे। लागोपाठ होणारे पेपर लीक आणि परीक्षांमधील गोंधळ याला शिक्षण मंत्री म्हणून ते थेट जबाबदार आहेत। जर देशामधील सर्वात मोठ्या परीक्षा सुरक्षितपणे पार पाडता येत नसतील तर शिक्षण मंत्र्यांनी पदावरती राहण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे, असा परखड असा आरोप आंदोलकांनी केलाय। 8 लाख विद्यार्थ्यांनी त्यांच्या राजीनाम्यासाठी ऑनलाईन याचिकेवरती स्वाक्षऱ्या देखील केल्या आहेत। तरुणांनी दिल्ली गाठण्यामागे शिक्षण व्यवस्थेचे 3 मोठे घोटाळे आणि मागण्या आहेत। नीट पेपर लीक वरती कारवाई। देशामधील सर्वात मोठ्या वैद्यकीय प्रवेश परीक्षेचा म्हणजे नीटचा पेपर फुटल्यामुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात आलं आणि हे पेपर लीक थांबवून संपूर्ण परीक्षा पद्धतीमध्ये पारदर्शकता आणली जावी, ही पहिली मागणी आहे। सीबीएसईची सदोष मार्किंग पद्धत रद्द करा। सीबीएसईनं इयत्ता 12वी परीक्षांसाठी आणलेली नवीन ऑनस्क्रीन मार्किंग मूल्यमापन पद्धत अत्यंत चुकीची आणि सदोष आहे। त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे गुण कापले गेले आहेत। त्यामध्ये तात्काळ सुधारणा व्हावी। दुसरं म्हणजे रोजगाराची हमी। केवळ कागदावरती पदव्या देण्यापेक्षा देशामधील कोट्यवधी बेरोजगार तरुणांना प्रत्यक्ष नोकऱ्या मिळवून देण्यासाठी सरकारनं ठोस पावलं उचलावीत। आता येऊयात या सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यावर, तो म्हणजे आंदोलनामधील प्रत्यक्ष गर्दी। सोशल मीडियाच्या आभासी दुनियेमध्ये ज्या कॉकरोच जनता पार्टीचे 2 कोटीपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत, त्या पक्षाच्या हाकेला ओ देऊन दिल्लीच्या जंतर मंतरवरती प्रत्यक्षात ग्राउंडवर मात्र फक्त 1 ते 2 हजार तरुणच गोळा झाले। यावरून सिद्ध होतं की सोशल मीडियावरील डिजिटल गर्दी ही रस्त्यावरील प्रत्यक्ष गर्दी यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो। बहुतांश फॉलोअर्स हे फक्त मोबाईल स्क्रीनवरच सक्रिय राहिलेले आहेत, प्रत्यक्षात दिल्लीमध्ये आंदोलनामध्ये उतरले नाहीयेत। जरी प्रत्यक्ष आंदोलक 1000 ते 2000च्या घरामध्ये असतील तरी देखील सोशल मीडियावरील आंदोलकांची ही हवा पाहून केंद्र सरकार प्रचंड अलर्ट मोडवरती होतं। अमित शहा यांच्या दिल्ली पोलिसांनी तर जंतर मंतर परिसरामध्ये, तसेच पंतप्रधान, गृहमंत्री आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या घराच्या बाहेर 4ही बाजूंनी लोखंडी बॅरिकेड्स लावून 1000 पेक्षा जास्त पोलिसांची तगडी फिल्डिंग लावली होती। मुख्य आयोजक अभिजित दिपके अमेरिकेमधनं दिल्ली विमानतळावरती उतरताच पोलिसांनी त्याला आंदोलनाची अधिकृत परवानगी दिली। आंदोलन शांततेमध्ये सुरू होतं, पण काही गडबड होऊ नये म्हणून पोलिसांनी 6 आंदोलकांना ताब्यात घेतलं आणि संध्याकाळी 5च्या सुमारास आंदोलन संपलंय। दरम्यान हे आंदोलन गाजलं की वाजलं ते पाहूयात। या आंदोलनाचे 2 पैलू आहेत, एक डिजिटल आणि दुसरा ग्राउंड रियालिटी। आंदोलन गाजण्याची कारणं। सोशल मीडियाच्या जगतामध्ये हे आंदोलन ऐतिहासिक गाजलं आहे। सोनम वांगचुक आणि उद्धव ठाकरेंसारख्या बड्या नेत्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे। आंतरराष्ट्रीय मीडियाने देखील याची दखल घेतली आहे।
एका डिजिटल मीम पेजनं थेट सरकारला वेठीस धरलं, ही खूप मोठी गोष्ट आहे. 2 कोटी फॉलोअर्स असून देखील प्रत्यक्ष जंतर मंतरवरती फक्त 1 ते 2 हजार तरुण येणं हा या आंदोलनाचा सर्वात मोठा वीक पॉइंट ठरलाय. याच कमी गर्दीचा दाखला देत ABVP आणि सत्ताधारी पक्षानं याला फ्लॉप शो आणि केवळ सोशल मीडियाचा PR स्टंट म्हणून फेटाळून लावलाय. तसेच मुख्य प्रवाहामधील TV मीडियानं या आंदोलनाला पूर्णपणे डावललंय. आंदोलन अचानक मागे का घेण्यात आलं? तर कॉकरोच जनता पार्टीनं केंद्र सरकारला आणि पंतप्रधान मोदींना एक थेट अल्टिमेटम दिलाय. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नीट आणि CBSE घोटाळ्याची जबाबदारी स्वीकारून 7 दिवसांच्या आत राजीनामा द्यावा, अशी त्यांची अंतिम मागणी आहे. जर 7 दिवसामध्ये त्यांचा राजीनामा आला नाही किंवा पंतप्रधानांनी त्यांना बडतर्फ केलं नाही तर आंदोलन केवळ दिल्लीपुरतं मर्यादित न राहता संपूर्ण देशभरामध्ये रस्त्यावरती पसरवलं जाईल, असा इशारा मुख्य आयोजक अभिजित दिपके यांनी दिला आहे. आणि तात्पुरतं आंदोलन मागे घेण्यात आलंय. या आंदोलनामुळे देशामध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावरती अत्यंत कडक शब्दामध्ये टीका केली आहे. ते म्हणाले की हा भारताच्या तरुणांचा खरा आवाज नाहीये, तर देशामध्ये अराजकता पसरवण्याच्या मानसिकतेचं प्रगटीकरण आहे. हे लोक हातामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान घेतात आणि संविधानानेच बनवलेल्या यंत्रणांना आणि संस्थांना नाकारतात. हा केवळ एक अराजकतावादी मंच आहे. यावर पलटवार करताना दिपकेनं उत्तर दिले की देशामधील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळ करणाऱ्या पेपर लीकवरती शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मागणं म्हणजे अराजकता पसरवणं नाहीये. सरकार आमच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी तरुणांच्या हक्काच्या आंदोलनाला आणि सोशल मीडियाला बदनाम करण्याचा प्रयत्न करताय. राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव आणि काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी मात्र या आंदोलनाचं स्वागत केलंय. तरुणांमधील हा असंतोष न्याय असल्याचं म्हटलं आहे. कॉकरोच जनता पार्टीच्या या आंदोलनामुळे एक गोष्ट स्पष्ट होते की देशामधील तरुणांमध्ये केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि परीक्षा घोटाळ्यांमुळे प्रचंड असा असंतोष आहे. पण 2011च्या अण्णा हजारे यांच्या आंदोलनाशी किंवा शेतकऱ्यांच्या आंदोलनाशी या चळवळीची तुलना होऊ शकत नाही. कारण त्या आंदोलनाच्या मागे ग्राउंड लेव्हलचं तगडं नियोजन आणि खरीखुरी लाखो करोडोंची गर्दी होती. CJPचं हे आंदोलन डिजिटल जगतामध्ये सिंहासारखं गरजलं, मात्र प्रत्यक्ष जंतर मंतरवरील कमी गर्दीमुळे जमिनीवरती हे काहीसं शांत राहिलंय. इंस्टाग्रामवरती रील लाईक करणं सोपं असतं, पण देशामधील शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मिळवण्यासाठी आणि व्यवस्था बदलण्यासाठी उन्हातानामध्ये रस्त्यावरती प्रत्यक्ष गर्दी उभी करावी लागते. हा धडा या आंदोलनानं जेनझी तरुणांना दिला आहे. 7 दिवसांच्या अल्टिमेटम नंतर धर्मेंद्र प्रधान राजीनामा देतील अशी शक्यता फार धुसर आहे. त्यामुळे या कॉकरोच पार्टीची खरी परीक्षा पुढील काळामध्ये देशभरामध्ये प्रत्यक्ष रस्त्यावरती गर्दी उभी करताना लागणार आहे. तुम्हाला काय वाटतं? शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे का? हे आंदोलन डिजिटल स्टंट होतं की खऱ्या क्रांतीची सुरुवात? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा.